नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत भापकर. आपण जी जनजागृती चालू केली आहे पित्तखडे, किडनी स्टोन आणि पचनक्रियाच्या त्रासामध्ये, तर बऱ्याचशा गोष्टी मी शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टी मध्ये तुम्हाला सांगितले आहेत का काय काय बंद करायचे आहे. ते प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळा बनवून मी टाकलेला आहे. तर हे सगळं बंद करण्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टीनं ज्या तुम्ही खाता, जे पदार्थ तुम्ही खाता, ह्या पचनक्रिया तर तुमची खराब करतातच, पण जास्त करून ह्या गोष्टींमधलं कॅल्शियम ऑक्झलेट आणि फॉस्फेट असे जे क्षार आहेत त्याचं प्रमाण जास्त असतं. परिणामी पचनक्रिया खराब झाल्यामुळे एक क्षार तुमच्या रक्तामध्ये वाढल्यानंतर ज्या ठिकाणी फिल्टर होतात तिथं ते प्रमाण वाढलं तर किडनी स्टोन आणि पित्ताशयाचे खडे होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. या व्यतिरिक्त ते जेवण आहे जे इंडिव्हिज्युअली डॉक्टर जे ठरवतात, बाबा तुमच्यासाठी काय आवश्यक आहे, तुमच्यासाठी काय अनावश्यक आहे, ते बंद करावे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत भापकर. किडनी स्टोन, पित्तखडे आणि पोटाचे विकार असणाऱ्या लोकांनी जास्त करून ज्या सवयी आहेत, सवयी म्हणजे दारू, तंबाखूजन्य पदार्थांमध्ये मावा, गुटखा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिश्री, हे जे काही सवयी आहेत किंवा हॅबिट आहेत त्या बंद कराव्या. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत भापकर. किडनी स्टोन, पित्तखडे आणि पोटाचे विकार असणाऱ्या लोकांनी जास्त करून ज्या सवयी आहेत, सवयी म्हणजे दारू, तंबाखूजन्य पदार्थांमध्ये मावा, गुटखा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिश्री, हे जे काही सवयी आहेत किंवा हॅबिट आहेत त्या बंद कराव्या. धन्यवाद. हाय, नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत भापकर. पित्तखडे आणि किडनी स्टोनसाठी जी आपण लोकांमध्ये जनजागृती चालू केलेली आहे का, जेणेकरून ज्या लोकांना पित्तखडे आणि किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांमध्ये कोणत्या गोष्टी खाणं बंद केलं पाहिजे किंवा वर्ज्य केलं पाहिजे, ह्या सिरीजबद्दल आता इथून पुढं आपण ज्या खाण्यामध्ये जास्त करून जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहात त्यांच्यासाठी जास्त करून किडनी स्टोन आणि पित्ताशयाचे खडे व पचनक्रिया खराब होते म्हणून चिकन, मटन, मच्छी, नॉनव्हेज आणि अंडे, सुकी मच्छी, या गोष्टींचा वापर जेवणामध्ये बंद करावा. धन्यवाद.